कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळलेला आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे ही घटना घडलेली आहे। 16 जण इमारतीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। 4 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। पिंपरी चिंचवड मधल्या मोशी कचरा डेपो जवळ इमारत कोसळल्याची घटना धक्कादायक घटना घडलेली आहे। अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचं भूस्खलन होऊन तो थेट वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला। यावेळेला 20 कर्मचारी जेवण करत होते आणि त्यावेळेला 16 जण अजूनही त्यामध्ये अडकलेले आहेत, तर 2 जणांना बाहेर काढण्यात आलंय। जे 16 जण अडकलेले आहेत त्यांना ऑक्सिजन पुरवठा होत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, लष्कर आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेतलेली आहे। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही दखल घेण्यात आलेली आहे। फडणवीसांनी आयुक्तांकडून या घटनेची माहिती घेतलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी कैलास पुरे आपल्या सोबत आहेत। कैलास, आपण बघतोय पावसामुळे हा ढीग कचऱ्याचा कोसळला, इमारतीमध्ये 15-16 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते, मात्र आता 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। काय सांगाल सविस्तर? इमारतीमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो युद्ध पातळीवर सुरू आहे। लष्कर, एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा ज्या आहेत ते या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत। 16 जण अजूनही या इमारतीमध्ये अडकलेले आहेत। 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। पिंपरी चिंचवडचा हा वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प आहे। या ठिकाणी मोशी इथं कचरा डेपो आहे। या कचरा डेपोचं वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आहे आणि त्या ठिकाणी ही इमारत कोसळलेली आहे। 4 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 2 वर्षापूर्वी ही इमारत जी आहे ती बांधून पूर्ण झालेली होती। मुसळधार पाऊस गेले काही दिवस पडत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जो लाखो टन कचरा आहे त्यातला कचरा जो आहे तो इमारतीवर कोसळ आणि इमारत जी आहे ती पडलेली आहे आणि त्यात हे एकूण 20 जण होते, त्यातले 16 कर्मचारी जे आहेत ते अजूनही अडकलेले आहेत। जेवण करण्यासाठी हे सगळेजण जे आहेत त्या इमारतीतल्या कॅन्टीनमध्ये गेलेले होते, तेव्हा ही दुर्घटना घडलेली आहे। जे कर्मचारी अडकलेले आहेत त्यांच्याशी संपर्क होत आहे, त्यांना ऑक्सिजन पुरेसा मिळत असल्याची माहिती जी आहे ते आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेली आहे। एकूणच या अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। अगदी कैलास, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या बचाव कार्याचे सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। आपण बघतोय की कचऱ्याचा डोंगर कोसळलेला आहे आणि मोशीमधली घटना आहे। 15 ते 16 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। त्यातल्या 4 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। मोशीला पिंपरी चिंचवड महापालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्लांट आहे, त्याची ही प्रशासकीय इमारत होती आणि या इमारतीमध्ये ही घटना घडली तेव्हा 20 लोकांच्या आसपास काम करत होते। त्यातले 4 लोक बाहेर आले आणि साधारण 16 लोक आतमध्ये फसलेले असण्याची शक्यता आहे। त्यांच्याशी संपर्कसुद्धा होतो आहे। आतमध्ये जाण्यासाठी, हवा जाण्यासाठी भरपूर जागा असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क पण होतो आहे आणि आता फायर ब्रिगेडचे आमची टीम, एनडीआरएफची पूर्ण टीम इथे आलेली आहे, लष्कर टीम इथं आलेली आहे आणि त्यांना काढण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। आता ते काढण्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराची टीम जी आहे ते त्या स्लॅबच्या इथून त्यांना आतमध्ये माणसं जाऊन, त्यांचे जवान जाऊन यांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। दुपारी 1:30च्या सुमारास इथे कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून या इमारत कोसळली आणि त्यामध्ये 19 व्यक्ती होत्या, त्यातल्या 4 व्यक्ती सुखरूप बाहेर पडलेल्या आहेत। त्यांना कोणतीही इजा वगैरे झालेली नाही। बाकी अंदाजे 15 व्यक्ती अडकण्याची शक्यता आहे। यासाठी महापालिकेचं अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर आपण एनडीआरएफला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि त्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। आम्ही ज्यावेळेस इथं पोचलो होते त्या सगळ्या गाड्या इथंच आतमध्ये येताना पाहिल्या। ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस कळलं की कॅन्टीनची बिल्डिंग कोसळलेली आहे। मग ज्यावेळेस मी त्यांचे कर्मचारी, सहकारी आहेत त्यांना विचारलं की बुवा माझी बहीण सुजाता शिंदे इथं काम करते, म्हटले हो तीही काम करते आणि त्याच बिल्डिंगमध्ये ज्यावेळेस जेवायचा टाईम झाला होता तर सगळे तिच्याबरोबर अजून 15 तिचे सहकारी होते, तर ते सगळे जेवणासाठी गेले होते त्यावेळेस ही घटना घडली।